बँक निफ्टीने तर बऱ्याच वेळेस लाईफ टाईम हाय मारलेला आहे, पण आपला निफ्टी जो एक नवीन लाईफ टाईम हाय मारणार होता, तो लाईफ टाईम हाय मारताना का चुकला, का थांबला, ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि तेव्हा जर आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जा आणि त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. अर्थातच आपण बघतोय का काल आपल्याला आपला निफ्टी असं वाटलं होतं सगळ्यांना का बाबा नवीन लाईफ टाईम हाय बनवेल, आणि बरोबर एक अशी घटना झाली का अमेरिकेमध्ये आपल्याला जवळ 600-700 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलं. आणि जी काय आपल्या सगळ्यांची आशा होती, अपेक्षा होती का निफ्टी परत नवीन लाईफ टाईम हाय बनवेल, आणि ती आपली फोल ठरली आणि निफ्टीमध्ये 170 पॉईंटचं करेक्शन आपल्याला शेवटच्या क्षणी बघायला भेटलं. पण असं का झालेलं आहे? तर हे सगळं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीला कारण आहे डोनाल्ड ट्रम्पची अमेरिका. तुम्ही म्हणाले अमेरिकेचा आपला काय संबंध आहे? ओके, म्हणजे असं असं माणूस मनात म्हणतं, मनामध्ये शिवाय देतं माणूस ना, जसं मी म्हटलं आता तसं मनामध्ये शिवाय देतं माणूस. अरे यार, म्हणजे जर समजा कोणी चांगली पोझिशन असली ना, मनामध्ये खूप शिव्या येतात ना. अरे यार, असं नसतं झालं तर 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 अशा गोष्टी होतात. पण मग ह्या अमेरिकेत झालं काय? तर एकंदरीतच अशी गोष्ट आहे तर त्याची सुरुवात ही साधारणतः 2-3 दिवसापूर्वी झाली. आणि ती सुरुवात केली कुणी? ती सुरुवात केली फेडने. आता फेडचं असं म्हणणं होतं का बाबा तुमच्या देशात महागाई वाढली. फेड म्हणजे आता त्यांचा देश आहे अमेरिका. जशी आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशीच तिकडे फेड आहे. त्याला आपण म्हणूया फेडरल रिझर्व्ह बँक. ते तिथले जे आपण म्हणूया तिथली सगळ्या बँकांची बॉस आहे, जशी आपल्याकडे आरबीआय आहे. आता ह्या फेडची दर महिन्याला मिटिंग होते, जशी आपल्याकडे आरबीआयची मिटिंग येते. आणि त्यांच्या पॉलिसी असतात आणि आपल्या जशा पॉलिसी असतात त्यामध्ये असं ठरलेलं होतं, असं वाटत होतं 90% का जवळजवळ डिसेंबर महिन्यामध्ये व्याजदर कमी होते. पण आता जे फेडचे जे मेंबर आहेत त्या मेंबरांचे 1-2 जणांचं असं म्हणणं आलं, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काही काही भाषणं केली त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं का बाबा नाही, सध्या महागाई वाढलेली आहे आणि त्यानंतर बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे आणि त्यामुळे आता सध्या आम्हाला ते व्याजदर कमी करणं शक्य नाही किंवा थोडं पोस्टपोन होऊ शकतं. आणि मग त्याचा परिणाम असा झाला का जो डाव जोन्स जवळजवळ 48,000च्या आसपास होता, 48,500-600 पर्यंत गेला होता मे बी, तिथून जवळजवळ तो 46,000 पर्यंत आला. 2500 पॉईंटचं करेक्शन डाव जोन्स मध्ये झालं, 5 ते 6% करेक्शन झालं. नॅसडॅक मध्ये 7 ते 8% करेक्शन झालं. आणि नंतर त्यातच काय झालं का ज्या एआय कंपन्या होत्या त्यांचा फुगा फुटला. आता ह्या एआय कंपन्या आहेत म्हणजे ज्या टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत, आपल्या देशामध्ये ज्या टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या कंपन्या आहेत त्या अजूनही एआय वरती डिपेंड नाहीत. पण आता तिकडच्या ज्या आहेत कंपन्या त्यांनी बराचसा असा भागुलभाव तयार केलाय का बाबा आमच्याकडे एआयच्या एवढ्या मोठमोठ्या ऑर्डर्स आलेल्या आहेत, एवढा आमच्याकडे मे बी एवढा आमचा सेल होऊ शकतो, एवढे परचेस होऊ शकते. त्यामुळं त्या एआयशी रिलेटेड सगळ्या कंपन्यांमध्ये आपल्याला अव्वाच्या सव्वा वाढ होताना दिसली. पण कागदावरती ते काही अवतरित झाले नाही आणि जे काही रिझल्ट आले त्या कंपन्यांचे ते असे समाधानकारक आले नाही. आणि त्यामुळे मग आयटी सेक्टरमध्ये फॉल जो आपण म्हणतो तो फॉल आला. आणि तो फॉल म्हणजेच अर्थात त्यांचा जो इंडेक्स आहे आयटीचा त्याला नॅसडॅक म्हणतो आपण, आणि त्यामध्ये फॉल आला आणि हाच नॅसडॅक परत डाव जोन्सला खाली घेऊन आला. पण झालं काय होतं का परवा दिवशी एक महत्वाची समाधानकारक न्यूज आली होती. न्यूज अशी होती का त्यांची जी सगळ्यात मोठी कंपनी आहे एनविडिया, आपल्या सर्वांना माहिती, त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे? त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल 15 ट्रिलियन आहे. आणि भारत काय विचार करतोय, आमची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन होईल. म्हणजे भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन झाली नाही तरी सुद्धा भारताच्या 3 पटी एवढं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. आणि त्या कंपनीचे जे आले होते परवा दिवशी रिझल्ट आले, रिझल्ट एकदम उत्तम आले. कंपनीचा रिव्हेन्यू जवळजवळ त्या ठिकाणी 50% सॉरी, जो कंपनीचा रिव्हेन्यू 30-35% वाढलाय, कंपनीचा प्रॉफिट 67% वाढलाय. म्हणजेच एकंदरीत छान रिझल्ट आले. पण तरी सुद्धा मार्केट परवा दिवशी पडलं. आता त्याचं कारण तुम्ही म्हणाले यार एवढे भारी रिझल्ट आले मार्केट वाढायला पाहिजे होतं. मार्केट वाढलं होतं. डाव जोन्स हा जवळजवळ 700-800 पॉईंट वाढला होता, नॅसडॅकही 800 पॉईंट वाढला कंपनीचे रिझल्ट आल्यानंतर. पण जी खरी गेम आहे ती खरी गेम पुढे झाली. नेमकी त्या कंपनीचे रिझल्ट आले, रिझल्ट छान आले, मार्केटने चांगलं रिस्पॉन्स दिलं. पण त्याच वेळेस आले त्यांचे बेरोजगारीचे आकडे. आता बेरोजगारीचे आकडे आले ते पण चांगले आले,
म्हणजे देशामध्ये रोजगार वाढतोय म्हटल्यानंतर आणखीन वाढायला पाहिजे होतं. पण काय होतंय का हे अमेरिकन लोकांना इतके एक तर त्यांचे दररोज डाटा येतात आणि ह्या डाटामध्ये काय होतं की त्यांना डाटाचा अभ्यास ते उशिरा करतात आणि किंवा जर एखादा समजा चांगला डाटा जरी आला ना तरी ते त्यावरती निगेटिव्ह रिॲक्शन देतात. आता यावरती काय ते म्हणाल काय निगेटिव्ह रिॲक्शन झाली, बेरोजगारी कमी झाली, रोजगार वाढलेत म्हटल्यानंतर मग परत फेड म्हणेल तुमची अर्थव्यवस्था चांगली आहे, ओके सगळं, तुम्हाला आता काही टेन्शन नाही, काही तुम्हाला त्या ठिकाणी वेगळं करायची गरज नाही, व्याजदर कमी करायची गरज नाही. त्या भीतीनं परत मार्केट पडलं. म्हणजे 700-800 पॉईंट डावजोन्स वरती असताना निगेटिव्ह क्लोज झाला आणि नॅसडॅक सुद्धा त्या ठिकाणी निगेटिव्ह क्लोज झाला. म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू का हाय पासून आपल्याला त्या ठिकाणी करेक्शन बघायला भेटलं. 2-2% करेक्शन त्या ठिकाणी मार्केटमध्ये, अमेरिकन मार्केटमध्ये बघायला भेटलं. आणि मग जो वार आला आपला शुक्रवारचा, आणि शुक्रवारी आता एवढा डावजोन्स पडल्यानंतर मग आपल्याही मार्केटमध्ये त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होणारच होता. आणि मग काल आपण बघितलं की आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली. पहिल्यांदा आपण 100-125 पॉईंट मायनस मध्ये गेलो, परत रिकव्हरी झाली आणि क्लोजिंगला परत 250 पॉईंट आपला निफ्टी खाली गेला. बँक निफ्टीचा जरा तुम्ही जर असा विचार जर केला तर बँक निफ्टीमध्ये आपण बघतोय का आपल्याला त्या ठिकाणी जो पहिला लाईफ टाइम हाय होता तो क्रॉस केला, तर कमीत कमी 9 ते 10 वेळेस नवीन लाईफ टाइम हाय बँक निफ्टीने बनवलाय. पण अजून निफ्टीने जो पहिलाच लाईफ टाइम हाय आपला होता 26,277चा मे बी आहे तो, आणि तोच लाईफ टाइम हाय अजून आपल्याला क्रॉस झालेला नाहीये. आणि आता ती वेळ आली होती पण आपली ती वेळ ह्या डावजोन्सने घातली आहे वाया. पण आता परत जर तुम्ही रात्रीची क्लोजिंग जर बघितली तर डावजोन्स काल दिवसभर नॅसडॅक डावजोन्स हा एकदम शांत होता, फ्लॅट टू निगेटिव्ह पॉझिटिव्ह चालू होता. पण कालही रात्री क्लोजिंगच्या वेळेस आपल्याला त्यामध्ये एक अशी चांगल्या प्रकारे रिकव्हरी बघायला भेटली. आपल्या डावजोन्स मध्ये 1% रिकव्हरी आहे आणि त्यानंतर आपल्या नॅसडॅकमध्ये सुद्धा 1% रिकव्हरी आहे. मे बी आपल्याला सोमवारी आपलं मार्केट जे आहे, आपलं मार्केट साधारणतः गॅप अप ओपनिंग होऊ शकतं. म्हणजे जर समजा निफ्टीचा विचार केला तर 50-60 पॉईंट आणि बँक निफ्टी 150 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपनिंग होऊ शकते. पण आता झालंय काय, कारण निफ्टी तर अजून नवीन लाईफ टाइम हाय केले, पण बँक निफ्टीनं बराच वेळेस लाईफ टाइम हाय केलाय. आणि काल तुम्ही बघितलं, परवा दिवशी तुम्ही बघितलं असेल, निफ्टी 125 पॉईंट वरती होता आणि बँक निफ्टी हा दिवसभर निगेटिव्ह होता. क्लोजिंगच्या वेळेस शेवटी त्याला खेचलं वरती. म्हणजेच थोडंसं आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणि थोडंसं निफ्टीमध्ये बाईंग असं जरा सध्या वातावरण असू शकतं. पण जो आपला निफ्टीचा जो लाईफ टाइम हाय आहे तो लाईफ टाइम हाय होता वाचला आणि त्याला कारण आहे कोण, त्याला कारण अमेरिकन बाजार आहे. ओके, तेव्हा आपल्याला येत्या ह्या काळामध्ये जो काय आपण म्हणून आयटी सेक्टरचा फुगा फुटलेला आहे त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये, त्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि अर्थातच आता इथे आपण थांबूया, ही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच करायची होती. तेव्हा आपला हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिला नाही, याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, आता तेव्हा इथे थांबतोय आपण. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलचे आपण मेंबर सुद्धा होऊ शकता. त्यासाठी आपला फक्त 119 रुपयाचा प्लॅन आहे आणि तो प्लॅन तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरसाठी जे काही मी व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि जो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. एक आपला पहिला फ्री आहे आणि आपला दुसरा पेड टेलिग्राम चॅनल आहे. पेड टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी तुमच्याबरोबर जे काही स्विंग ट्रेड असतात ते मी शेअर करत असतो. ओके, आता तेव्हा इथे आपण थांबूया, आपण भेटूया परत नवीन विषयासह.